नमस्कार, मी सोनल स्वागत करतो सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये. तर आता बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगारांसाठी आता इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचं वाटप हे चालू झालेलं आहे. तर बांधकाम कामगारांना जे लेबर कार्ड दिलं जातं त्याचा कालावधी हा 1 वर्षाचा असतो. 1 वर्षानंतर तुम्हाला ते कार्ड पुन्हा रिन्यू करायचं असतं, म्हणजेच नूतनीकरण करून घ्यायचं असतं. जर तुम्ही नूतनीकरण केलं नाही तर सरकारच्या येणाऱ्या योजनांचा तुम्हाला कुठलाही लाभ मिळत नाही. तर अशा वेळेस हे नूतनीकरण करणं हे खूप गरजेचं आहे. परंतु कार्ड नूतनीकरण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत असणं हे गरजेचं आहे. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर तुम्ही कार्ड नूतनीकरण करू शकत नाही. त्यासाठीच रजिस्ट्रेशन नंबर कसा शोधायचा अगदी 1 मिनिटामध्ये आपल्या मोबाईलमध्ये हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर शोधायचा तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महाBOCW या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे. त्यानंतर प्रोफाईल ह्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर समोरचा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली करंटली यूज मोबाईल नंबर म्हणजे जो काही मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक आहे तो टाकायचा आहे. प्रोसीड टू फॉर्म करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर समोरचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचं प्रोफाईल पूर्ण इथे दिसत आहे. तर सर्वात आधी वरती तुम्हाला तुमचं ॲप्लिकंट नेम म्हणजे नाव दिसेल. त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो दिसेल. तुमची जन्मतारीख दिसेल. तुमचं वय असेल, तुमचं जेंडर दिसेल. त्याचबरोबर मॅरिटल स्टेट विवाहित आहात की अविवाहित ते दिसेल. त्याचबरोबर आधार नंबर दिसेल. तुमची कॅटेगरी कास्ट कोणती आहे ते दिसेल. ॲक्नॉलेजमेंट नंबर दिसेल. त्याचबरोबर ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल. आणि सर्वात महत्त्वाचं खाली इथे तुम्ही रेड ॲरोवरती बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर, इथे तुम्हाला तो दिसेल. त्यानंतर जर तुमचं रिन्यूअल झालं नसेल कार्ड तर तुम्हाला इथे बघू शकता रजिस्ट्रेशन स्टेटस इनॲक्टिव्ह दिसतं. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन डेट आहे ती कधी तुम्ही रजिस्टर केलं होतं आणि तुमचं न्यू रिन्युअल डेट कधी आहे म्हणजे 1 वर्षाचा जो कालावधी आहे तो इथे दाखवला जातो. आणि खालीच इथे बघू शकता तुमचा स्वतःचा फोटोसुद्धा इथे दिसणार आहे. तर अशा प्रकारे फक्त 1 मिनिटामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही स्वतःच तुमच्या मोबाईलमध्ये शोधू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे काही बांधकाम कामगार असतील त्यांना ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. आणि चॅनलवरती असेच नवीन महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका.